नमस्कार, मी सुनीता जाधव कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी आता सकाळचा स्वयंपाक एकदम झटपट असं करून दाखवणार आहे, जे की दाल तडका, नंतर थोडासा भात करणार आहे, चपात्या करणार आहे आणि मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी करणार आहे, एकदम परफेक्ट पद्धतीनं आणि अतिशय झटपट अशी। तर या व्हिडिओ एकदम छान होणार आहे, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। ते आपण नेहमीप्रमाणे तुरीची डाळ थोडीशी हळद टाकून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतलेली आहे आणि आपले हे दाल तडक्यासाठी डाळ तयार आहे। तर आपण आता फोडणी देऊ। हॉटेलमध्ये जसं बनवतात तसा एकदम चमचमीत आपण आज दाल तडका बनवणार आहे। तर इकडे आता पातेल्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे। तर तेल छान एकदम कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे। हे मोहरी टाकून घेऊ आणि छान फुलू द्यायची मोहरी। मोहरी छान तडकली की लगेच आपण याच्यामध्ये जिरे टाकायचे पाव चमचा। जिरे टाकल्यानंतर थोडंसं चिमूटभर आपण हिंग टाकून घेऊ आणि नंतर हे थोडंसं 2-3 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडंसं आल्याचा तुकडा आहे तो आपण टाकून घेतलेला आहे। तर याला पण आपण थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहे आणि नंतर टाकायचं आहे याच्यामध्ये हे आपल्याला 2 सुक्या मिरच्या टाकायच्यात लाल आणि नंतर एक मीडियम साईजचा कांदा आपण कट करून घेतला आहे तो टाकू आणि ह्याला आपल्याला लाल करायचं नाही, थोडासा फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, थोडा कच्चाच कांदा ठेवायचा। नंतर याच्यामध्ये 1 गावरान टोमॅटो आहे मध्यम आकाराचा, तो पण टाकून घ्यायचा आणि ह्याला पण आपल्याला नरम नाही होऊ द्यायचं, थोडंसं शिजवून घ्यायचं। जरा टोमॅटो अखंड दिसतात ना हॉटेलमध्ये वगैरे आपण गेलो तर, असं जास्त शिजवलेले नसतात, त्यामुळे 1 मिनिटभर फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे याला। नंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं 1 चमचा भरून, आमचं घरगुती लाल तिखट आहे, जे की जिरे लसूण वगैरे टाकून आम्ही कुटून आणतो कांदा पेंट राहून। अशा लाल तिखटाचं तुम्ही कोणतीही लाल तिखटाची भाजी केली किंवा वरण केलं तरी पण अतिशय चविष्ट होते। उपवासाला मी वेगळं कुटून आणते लसूण जिरे न टाकता। तर आता हे छान परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर थोडंसं वरणाला कलर उठावून येण्यासाठी आणखी थोडी हळद टाकायची आपल्याला। आणि सगळ्यात शेवटी हा कढीपत्ता, आपला हा ताजा कढीपत्ता आहे, हा टाकू आपण। कढीपत्ता अगोदर टाकला ना की जळून जातो, त्याच्यामुळे थोडंसं टोमॅटो वगैरे टाकलं ना की नंतर त्याच्यासोबत टाकायचं आहे आणि फक्त मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही। आणि नंतर टाकायचं आहे आपल्याला मीठ। मिठासोबत छान परतून घेऊ आणि हे आपले शिजवून घेतलेली डाळ टाकायची। डाळ कधीच जास्त एकदम मऊ शिजवायची नाही, दाल तडक्यासाठी थोडीशी अशी डाळ दिसलीच पाहिजे। हे अशा पद्धतीनं बघा, नुसतं लाल तिखट टाकले तर कलर किती सुंदर आलेला आहे। आता थोडंसं पाणी टाकते मी। आता छान उकळी आली आहे बघा याला। तर आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे, तर त्या अगोदर आपण टाकू थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये आणि हे उतरून घेते आणि नंतर आपण तडका देऊ। तर त्याच पळीमध्ये आपण आता थोडंसं आपण साजूक तूप टाकायचं। नंतर तूप छान कडकडीत गरम झालं की परत ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे आहे आणि हा लसूण आहे, लसूण टाकून घेऊ आपण।
आणि खाली उतरून याच्यामध्ये थोडंसं कढीपत्त्याची पानं पण टाकायची. आणि नंतर याच्यामध्ये कलरसाठी हे आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचे. मुद्दाम खाली उतरले मी गॅसच्या. आणि नंतर लगेच आपल्याला हे याच्यामध्ये टाकून द्यायचे, ठेवायचं. हा झाला आपला मस्त असा दाल तडका. तर आता दाल तडका करून घेतलेला आहे. तर हे बटाटे आहे, तर 3 बटाटे मोठ्या आकाराचे मी उकडून घेऊन अशा मोठ्याच फोडे केलेले आहेत. तर आता बटाट्याची भाजी करू. तर हे कढई आपण तापवून छान याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मोहरी. मोहरी छान चटकू द्यायची एकदम. नंतर याच्यात टाकू जिरे, थोडेसे जिरे ह्याला जास्त टाकायचे. आणि नंतर एक कांदा आपण कट करून घेतला आहे तो टाकून घेऊ. आता लगेच त्याच्यात आपण टाकू कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे आपले छान भाजी एकदम त्याची बटाट्याची मस्त चव लागते कढीपत्त्यामुळे. त्यालाही छान परतून घ्यायचं. आणि नंतर ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद हे टाकू लाल तिखट टाकू. हे लाल तिखट जे की आमच्या चॅनलचं आहे, ताजं बनवलेलं. आणि नंतर टाकू हळद. बस आपण एवढ्या 2 साहित्यामध्येच एकदम चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार करणार आहे. मिक्स करून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये टाकू एक टोमॅटो. कोंडे लावायला एकदम मस्त होते किंवा टिफिनला वगैरे. आणि सकाळच्या घाईमध्ये तर अतिशय सोपी आणि झटपट असं होणारा हा स्वयंपाक आहे. नियोजन केल्याचं फक्त अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो. तर आता आपलं बटाट्याची भाजी चालू आहे. दाल तडका केलेला आहे. नंतर भात पण आपण लावून घेतला आहे कुकरला. आता बस कणिक मळलेली आहे, आपल्याला टाकून घ्यायच्यात आता चपात्या. तर आता मीठ टाकले चवीपुरतं छान मिक्स करून घेऊया. आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहे 2 हिरव्या मिरचीचे असे तुकडे करून घेतले, हे टाकून घेऊ. हिरव्या मिरचीमुळे पण टेस्ट छान येते. आणि आता लगेच आपण बटाट्याच्या फोडी टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं छान. आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर वरतून टाकून घ्यायची कोथिंबीर. आणि परत एकदा आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तरी बघा छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली तोंडी लावण्यासाठी. झाला का नाही सकाळचा स्वयंपाक एकदम पटकन, एकदम अर्ध्या ते 35 मिनटात, 30-35 मिनटामध्ये. तर मी आता तुम्हाला पूर्ण ताट करून दाखवते. गॅस केला आहे बंद. आता चपात्या लाटून घेऊन लगेच तुम्हाला ताट करते. इकडे बघा आपलं दाल तडका पण एकदम भारी असा तयार झालेला आहे. असा वरतून तडका दिला ना का एकदम मस्त एकदम दाल तडका होतो. आहे का नाही एकदम हॉटेलमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा. तर ताट करू. तर मंडळी हा झाला आपला झटपट असा सकाळच्या घाईघाईमधले स्वयंपाक. एकदम बघा किती सोपा आणि किती एकदम सहज होईल असा आहे. मस्त एकदम चमचमीत अशी बटाट्याची मोकळी भाजी आहे. दाल तडका आहे, सोबतच थोडासा कांदा, लिंबू आणि टोमॅटो घेतलं आहे. हे आपलं घरीच बनवलेलं लोणचं, भात आणि चपाती. आवडली ना तुम्हाला रेसिपी तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.